विदर्भाचे शान या न्यूज चॅनलमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीते। आपण आज खास मुलाखतीकरिता रितेश नेबनानी यांच्यासोबत जोडलेलो आहोत। हे प्रभाग क्रमांक 18 राजापेठ येथील ओपन ड मध्ये बीजेपी करिता उमेदवारीसाठी मागणी घालत आहेत। आपण त्यांच्याशी आज थोडी चर्चा नमस्कार सर। नमस्कार। माझं असं मत आहे की आपण उमेदवारीसाठी उभे राहत आहात। हो। तर आपलं म्हणजे उमेदवारीकरिता उभे राहण्याचा मेन मोटिव्ह काय आहे? आपल्याला काय काय काम करायचे आहे? हे पहा, आम्ही काही वर्षापासून समाजसेवा करून राहिलो। पहिले तर आमचे आजोबा करत होते समाजसेवाचे कार्य। त्यांना 20 वर्ष जनतेसाठी दिले आणि समाजसेवाचे कार्य केले। त्यानंतर माझे बाबा आहे जे नानकराम नेबनानी, ते 30 वर्षापासून लोकांची सेवा निस्वार्थ रूपनं करून राहिले, समाजसेवा करून राहिले। आणि गेलेल्या 5 वर्षापासून मी पण त्यांच्यासोबत जोडलेलो आहो। आणि लोकांचे काही कार्य असेल, आरोग्य कार्य असेल, काही त्यांची एज्युकेशन रिलेटेड कार्य असेल, काही पण त्यांचा प्रॉब्लेम असेल, प्रभागामध्ये काही विषय असेल, काही नाल्याचा विषय, रस्त्याचा विषय, लाईटांचा विषय, काही पण कार्य असले तर आम्ही त्यावर कारवाई करतो आणि त्यांचे कामे आम्ही करून देतो। गेलेल्या 5 वर्षापासून मी पण त्याच्यामध्ये जोडलेलो आहो आणि पुढे मी आयुष्यभर हे कामे करणार, कारण की माझे आजोबा आणि बाबांना मला शिक्षा दिली आहे आणि त्यांच्या रस्त्यावर मला चालायचं आहे आणि निस्वार्थ रूपने लोकांची सेवा मला आयुष्यभर करायची आहे। आजच्या जनरेशन मध्ये युवा पिढी ही खूप महत्त्वाची मानली जाते सगळ्याच गोष्टींमध्ये, मतदानामध्ये सुद्धा। तर तुम्ही सुद्धा एक युवा पिढीमधलेच एक नागरिक आहात, नागरिक सुद्धा आहात। तर तुमचं एक युवा म्हणून काय मत आहे आणि काय करायला पाहिजे आजच्या युवा पिढीने? युवांना मी एकच सांगेल की आजची युवा एकदम ताकदवर आहे आणि त्यांनी ठाणला तर ते काही करू शकतात आपल्या देशासाठी, आपल्या शहरासाठी, आपल्या प्रभागासाठी। आणि याची युवाला मी इतकेच म्हणेल की तुम्ही जे तुमची लाईफ जे आहे, जे काम तुम्ही करून राहिले ते करा, पण एक थोडासा असा करा की कोणाच्यासाठी कोणती तरी मदत करा, की कोणाला एज्युकेशनची मदत पाहिजे, कोणाला अस्पतालची आरोग्याची मदत पाहिजे, कोणाला कायची मदत पाहिजे। आणि मी त्यांना एक सांगतो की तुम्ही नाही करून राहिले कोणाची मदत, तुम्हाला काही अशी वाटला की कोणाला काही तकलीफ आणि परेशानी आहे जवळपास, तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात, आम्हाला सांगू शकतात की याला हे तकलीफ आहे, आम्ही त्याच्यावर कारवाई करू, आम्ही त्यांचे कार्य करू। आम्ही युवांना हेच म्हणतो की आमच्यासोबत फक्त तुम्ही जुळा, आमची ताकद वाढवा आणि आपण मिळून सर्व एज्युकेशन प्रती आणि सर्व कामे प्रती पुढे जाऊ। छान छान। तर तुमचे हे प्रभाग वगैरे जे आहेत, समजा शाखा आहेत तुमच्या, त्या पण या गोष्टीसाठी तुम्हाला सपोर्ट करतात, या गोष्टीसाठीच आपण ओपन झालेलो आहोत। तर हे जे शाखा चालतात, आपण स्वतः येऊन त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करायचं या सगळ्या गोष्टींविषयात, की तुम्ही स्वतःहून म्हणजे शोधत आहात की आहेत असं काही, म्हणजे सोर्स काय आहे तुमचा शाखा चालवण्याचा? आता आमच्या सोबत 50 लोकांची बॉडी आहे, 48 लोकांची, आणि ते आम्ही काम करून राहिले। आम्ही नवीन युवा पण आमच्याशी जुळून राहिले, कारण की आम्ही आता पूर्ण शहरात हे कामे करू, तर आता आमची बॉडी वाढणार। आता 100, 500, 1000 लोक आमच्यासोबत वाढणार आणि आम्ही जागरूक करून राहिलो युवांना की हे कामे केले पाहिजे, एक कोणाची मदत केली पाहिजे। तर सगळे अट्रॅक्ट होऊन सगळ्यांना चांगलं वाटून राहिला आणि आमच्याशी जुळून राहिलो आणि आम्ही मिळून एक मोठी युवा टीम बनवून अमरावतीमध्ये आणि सर्वांचे कामे करू। अच्छा, म्हणजे तुमचा मदतीचा हात नेहमी युवांच्या सोबतच आहे असं तुमचं म्हणणं आहे? हो, नक्कीच नक्कीच। आपण उमेदवारी स्वीकारल्यानंतर सत्तेत राहूनही, म्हणजे सत्तेमध्ये आल्यानंतरही आपण सामान्य माणसासारखेच राहणार आहोत की कसे? आम्ही सामान्य माणसं आहो आणि नेहमी सामान्य माणसासारखेच राहणार। आम्ही कुठेही गेलो, कोणत्याही पदावर गेलो तर आम्ही जे लक्ष्य ठरलेलं आहे, जे आमचे उद्देश आहे लोकांची सेवा, आम्ही नेहमी तेच करणार। आम्ही जमिनीवरच राहणार। आम्ही कुठे पुढे जाऊन किती पुढे गेलो तर आम्ही लोकांच्या
कामे करतील, लोकांची सेवा करण्याचा आमचा उद्देश आहे. आम्ही तेच कामे करणार आणि नेहमी जमिनीवर राहणार. आम्ही काही पुढे जाऊन पण असंच राहणार जे आमच्या आहे. म्हणतात ना, निंदकाचे घर असावे शेजारी. तर आपल्याला राजकारण म्हटल्यानंतर टीका होतच असतात. बऱ्याच प्रकारच्या तुम्हाला काही टीका फेस पण कराव्या लागत असतात. तर आपण या टीका ज्या आहेत त्या कशा प्रकारे आपण स्वीकारत आहोत, कशा प्रकारे आपण त्या टीकांना सामोरे जातात? टीका तर होतच राहते, लोक टीका करत राहते, पण टीका म्हणजे शत्रुता नाही. टीका केला तर आम्ही जे आहे आम्ही त्यांना मित्रता समजू आणि त्यांना आमच्यासोबत जोडू, त्यांना चांगल्या प्रमाणाने बोलू आणि आम्ही आमचे जे काम आहे त्याच्यावर लक्ष ठेवू. कोणी काय म्हणते, कोणी काय म्हणून राहिला त्याच्यावर लक्ष न देऊन आम्ही आमचे कामे जे आहे ते सर्वात जास्त करू. लोकांची सेवा, जनतेची सेवा, त्यांच्यासाठी उपस्थित राहणे, आरोग्य सेवा, जे आमचे लक्ष आहे आम्ही त्यांच्यावर लक्ष देऊ. लोकांचे जे टीके आहे आम्ही त्यांना मैत्रीपूर्ण घेऊन पुढे वाढवू. आपला आता पण आपली पुढील पूर्वतयारी चालूच असेल उमेदवारीसाठी. तर आपले पुढील आता आपण ज्या काही गोष्टी केल्या आहेत, आणखी आपल्याला काय कोणाकोणाचं पाठीबळ आहेत आपल्याला, आणि आपल्याला काय आणखी गोष्टी करायच्या आहेत की आपण आपल्या प्रभागाला सुधारू शकतो? आपण या गोष्टी तर केल्याच आहे, आणखी या व्यतिरिक्त काय गोष्टी करायच्या आपल्याला? आम्ही सर्व समाजासोबत जोडलेलो आहोत. जे आमचा समाज आहे तो तर आहेच, आणि ते दुसरा काही समाज आहे त्यांचे काही कार्य असले, त्यांचा काही कार्यक्रम असला, त्यांच्या काही पण असं काही त्यानं साजरा केला, काही केला, आम्ही त्याच्यात जातो, त्यांच्याशी भेटतो आणि नेहमी त्यांच्याशी भेटत राहतो. सर्व प्रभागामध्ये आमची चांगली ओळख आहे, कारण की आम्ही त्यांच्यासाठी उपलब्ध राहतो. त्यांच्या कोणताही कार्यक्रम असो, कोणताही काही असो, आम्ही त्यांच्यात जातो. सर्व समाज, सर्व भाषा, सर्व जे काही आहे, सर्व लोक आमच्यावर प्रेम करतात, कारण की आम्ही सगळ्यांसाठी चांगला व्यवहार करतो. कोणाची दूर व्यवहार करत नाही, सगळ्यांचे काम करतो. ते कोणी पण असो, कोणत्याही आमच्या ते टीका करणावाला पण असो, त्याच्यावरही आम्ही चांगला काम करत, कारण की आमचा उद्देश, आमची नियत एकदम साफ आहे. आम्ही चांगले काम करण्यासाठी आलो आहे आणि तेच करणार आयुष्यभर. धन्यवाद, आपले खूप खूप आभार. आपण एवढ्या छान आपण तुमच्याशी जोडून एवढा छान आपण संवाद साधलेला आहे.